लिंबू उत्पादक शेतकरी बंधूंनो, हे आपण पहा, लिंबू हस्तभार पकडायचा आहे, मग जो नैसर्गिकरित्या फुटल आणि मग आपण ते उन्हाळ्यामध्ये लिंबू विकू, असा काही प्रकार होत नाही. आणि हा प्रकार टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या बागेत आपण कष्ट केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, हे जे लिंबूचा बुंदा आहे, लिंबू झाडाचा जो बुंदा आहे, तिथून त्यानं ते 2, 2.5, 3 फुटाच्या अंतरावर या ठिकाणी असा चर खांदून त्या ठिकाणी शेणखत भरलं गेलं पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने शेणखत या ठिकाणी भरलं गेलं आहे. हे जवळपास 1800 झाडं आहेत. 1800 झाडांना त्यांनी अशा पद्धतीनं प्रत्येक झाडाच्या बुंद्याजवळ 2.5-3 फूट 3 फूट जे काही अंतर असेल त्याच्यावर त्यांनी असे खड्डे खोदून त्या ठिकाणी त्यांनी शेणखत टाकलं आहे. हे ठिकाण आहे माळशिरस तालुक्यामध्ये वेळापूर या गावाजवळ पिसेवाडे म्हणून आहे. या ठिकाणी रचकर फार्म हाऊसमध्ये अशा पद्धतीनं लिंबूची बागेचं जतन या ठिकाणी येथील रचकर बंधू करत आहात. पहा, या ठिकाणी आज भेट देण्याची योग्य असा आला आहे की मागच्या वर्षी आपण लिंबू हस्तभार किट या बागायतदाराने घेतलं होतं. त्यांनी त्यामध्ये त्यांना त्यात बेनिफिट मिळाला आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्याला लिंबू हस्तभार किट द्या म्हणले. पण ते देताना त्यांनी एक अट घातली की तुम्ही या बागेत आले पाहिजे, तुम्ही बाग पहा. आणि मलासुद्धा ही बाग पाहायला आवडली, कारण आपल्या भागामध्ये श्रीगोंदा, कर्जत, जामखेड अशा भागामध्ये आपण अशा पद्धतीनं शेणखत टाकण्याची पद्धत जी आहे ती आपली थोडी वेगळी आहे. यांनी असे चर खांदून यांनी शेणखत टाकलं आहे. म्हणजे ॲक्च्युली प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला शिकायला मिळतं. आपण जर असं चर खांदून जर शेणखत टाकलं तर खऱ्या अर्थानं ते झाडाला दिलं जाईल, प्रॉपर दिलं जातं, म्हणजे मिळलं जातं झाडांना आणि त्याचा फायदा नक्कीच चांगला होऊ शकतो. म्हणून आपण सुद्धा अशा पद्धतीनं झाडांमध्ये शेणखत टाकलं पाहिजे. आणि तुम्ही यांची जर ह्या झाडाची जर कटिंग पाहिली असेल, झाडाचे त्यांनी कटिंग कशा पद्धतीने करत गेलेले, ते या ज्या फांद्या आहेत त्यांनी इथून कट करून टाकल्यात. तसं खालच्या सगळ्या फांद्या त्यांनी कट करत करत झाडाची हाईट दिली आणि वर जाऊन हे झाड असं त्यांनी असं मोठं झाड तयार केलं आहे, जेणेकरून ह्या झाडाला माल पण चांगल्या पद्धतीने लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जी झाड आहे, या झाडाचा जो आकार त्यांनी तयार करून घेतलेला आहे. आणि ह्या झाडामध्ये विशेषतः मला वाटतं 18x18 लागवड असं नाही, ही जी लागवड दिसते 18x18 ही लागवड असणार आहे. तरी हे 2 फूट त्यांनी झाडं हे केलेलं आहे. आपली लागवड जी आहे 20x20 लागवड जर आपण केली तर झाडामध्ये असं मोकळी हवा लागते आणि मोकळी हवा असल्यामुळे ह्या झाडामध्ये उत्पादन क्षमता ही आपल्या घन लागवडीपेक्षा नक्कीच चांगली मिळते आणि मालासुद्धा दर्जा चांगला मिळतो. हे पहा, भाई तुम्ही लिंब कच्चं का तोडताय? आता म्हणजे बाग धरायचं बाग धरायचं. लंबूळ काय लिंब तुमची? हा लंबूळ की लिंब येतं? हा